लाली राहिली बाजूला, पण देवी सिंग चांगलाच फसला. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नक्की काय घडलं ते. आता देवी सिंग बरोबर डोकं लावतो आणि विचार करतो, मी जेव्हा दुकान उघडलं त्यावेळेस लाली इथंच होती, कारण मी तळघरात गेलो आणि शटरचा आवाज आला. पण लाली, एक बाजी तुझी आणि आता एक माझी. तो आता झुंजार पत्रकारला बोलवतो आणि म्हणतो, का रे, तुझ्या वर्तमानपत्रामध्ये आपण माझ्या बायकोची लालीची बातमी देऊ शकतो का? तो का नाही? अरे, माझा पेपर हा आपल्याच माणसासाठी आहे. देवीसिंग म्हणतो, लालीजी कुठे गेल्या तुम्ही? अहो, जाताना फक्त एक चिठ्ठी ठेवली. तुम्हाला आपल्या घरच्यांबद्दल काहीच नाही वाटलं का? चिठ्ठीमध्ये असलेली त्यांनी नवऱ्याचा जराही विचार आला नाही का? अगदी सोजवळ शब्दात देवीसिंग लालीच्या कॅरेक्टरवर बोट दाखवतो. आता बरंच काही बोलतो आणि झुंजार पत्रकार निघून जातो. तो हसत म्हणतो, आता तुला कळेल. आता जिकडे तिकडे लालीची बातमी झळकायला लागते आणि सगळेजण लालीवर संशय घेत असतात आणि तिच्याबद्दल नको नको ते बोलतात. हे सुधाकर आणि जामकर बघतात, त्यांना काही सहन होत नाही. आता ते देवीसिंगला एका सुनसान ठिकाणी आणतात. देवीसिंग गाडीतून उतरतो आणि म्हणतो, काय झालं साहेब, मला इथं का आणलं? जामकर पिस्तूल काढत म्हणतात, आता काय आहे ना, इथं काय होणार आहे, काय घडणार आहे हे कुणाला कळलं नाही पाहिजे. तो घाबरून म्हणतो, म्हणजे? जामकर म्हणतात, लपवाछपी करता फार. माझ्याकडे बरेच पुरावे, बऱ्याच गोष्टी आहे. मी तुम्हाला सहज अडकू शकतो, पण मी शक्यतो कायद्याने गोष्टी घडाव्यात हे बघतोय. देवीसिंगच्या डोक्याला पिस्तूल लावत म्हणतात, टेलर, जर तुम्हाला सांगायचंच नसेल तर मला काही इनलिगल गोष्टी कराव्याच लागणार. पिस्तूल दाखवत म्हणतात, याचाही काही रेकॉर्ड नाही आणि तुमचाही काही रेकॉर्ड नाही, त्यामुळे मी तुम्हाला मारलं आणि इकडे फेकून दिलं तरी कुणाला काही कळणार नाही आणि मी ते करू शकतो. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, मी हे करू शकतो. आता जर पटापट बोलला नाहीत ना तर देवीसिंग म्हणतो, साहेब, अहो काय चाललंय तुमचं? जी गोष्ट मी केलीच नाही ती मी मान्य का करू? अहो, माझीच बायको गायब झाली आणि मलाच तुम्ही पकडताय, हा कुठला न्याय आहे? सुधाकर म्हणतो, ए गप आणि काय ते खरं सांग. गोपाळ म्हणतो, दादा, अरे असं काय करतो? काहीच नाही तर मी काय सांगू? तुला तर माहिती आहे लालीजी आणि माझ्यामध्ये किती प्रेम आहे, आमची कधीच भांडण होत नाही. जामकर म्हणतात, चूक, अगदी चुकीचं बोलताय, खोटं बोलताय. तुमच्या बायको आणि तुमच्यामध्ये काहीही प्रेम नाही. आता मात्र तो हादरून बघायला लागतो. जामकर म्हणतात, जर तुमच्यात प्रेम असतं तर रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही भांडलाच नसता. आता मात्र देवीसिंग घाबरून बघायला लागतो आणि मनात म्हणतो, आमचं भांडण झालं हे ह्याला कसं कळलं? म्हणजे ती शालिनी सगळं बघून बसली की काय? कदाचित ह्याने तिला पण धाक दाखवला असेल, ब्लॅकमेल केलं असणार, त्यामुळे शालिनी घाबरली असेल आणि याला सगळंच सांगून टाकलं असणार. तसं जर असेल तर मला सावध राहावं लागणार. आणि म्हणतो, साहेब, अहो, नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडण होत राहतात, म्हणून काय मी त्यांना गायब करणार होय? आजी म्हणते, चिवड्या, त्या भामट्याकडं लक्ष ठेवा, नाहीतर असं व्हायला नको, गावात तो मुडदे पाडणार आणि जेलची हवा तुला खायला लावणार. आता बघूया लालीने जामकरचा सहारा घेतला का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.